सोलापुरात यंत्रमाग कामगार फेडरेशनची राज्यव्यापी बैठक पार पडली। या बैठकीमध्ये माजी आमदार नरसय्या आडम यांनी मार्गदर्शन केलं। 10 जून रोजीच्या अधिसूचनेनुसार नवीन किमान वेतन निश्चितीनुसार 19,596 रुपये किमान वेतन ठरवण्यात आले। मात्र राज्यभरातील यंत्रमाग कामगारांना 8 तासासाठी पीस रेटवर आधारित 60 ते 70% कार्यक्षमतेनं 26,000 रुपये किमान वेतन निश्चित करण्याची मागणी प्रामुख्यानं फेडरेशनच्या बैठकीत समोर आली आहे। त्यानुसार 10 ऑगस्टपर्यंत कामगार आयुक्तांकडे हरकती नोंदवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी दिली। किमान वेतन अधिनियम 1948च्या अनुषंगानं महाराष्ट्र राज्य सरकारनं 10 जून 2024 रोजी पुनर्निर्धारण करण्यासाठी सूचना हरकतीबाबत अध्यादेश जारी केले। त्या अनुषंगानं रविवार दिनांक 30 जून रोजी सिटूच्या मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर इथं पॉवरलूम वर्कर्स फेडरेशनची राज्यव्यापी बैठक ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत भिवंडी, मालेगाव, इचलकरंजी आणि सोलापूरचे प्रतिनिधी प्रामुख्यानं उपस्थित होते।